ठीक आहे, काय करायचं आपल्याला पेरोल करून घ्यायचं. तर पहिला मी कंपनी क्रिएट करून घेतली. कंपनी क्रिएट केल्यानंतर या फिलवर प्रेस करायचं. अकाउंटिंग फीचर्समधून मेंटेन पेरोल त्याच्यामध्ये आपण यस करून घ्यायचं. ठीक आहे, बाकी आपण या अकाउंटिंग फीचर्समधले ऑप्शन्स आपण यस करून घेऊया. ठीक आहे, यस केल्यानंतर एस्केप की प्रेस करायची. गेट ऑफ टॅलीमध्ये आपण येते. गेट ऑफ टॅलीमधून आपण काय करायचं, खाली ते पेरोल इन्फो नावाचं एक ऑप्शन तिथं ऑन होतं आहे. ठीक आहे, आपण काय करायचं, पेरोल इन्फोला आपण एंटर करून घेऊ. आता फर्स्ट मला काय करायचं आहे की माझ्या इथं जे कोण काम करतात त्यांच्यापर्यंत आपण काय करूया की ग्रुप क्रिएट करूया. ठीक आहे, की कुठल्या कुठल्या ग्रुपचे किंवा कुठल्या कुठल्या पोस्टचे आपल्या इथं वर्कर्स काम करतात. मग समजा मी असं म्हटलं की अकाउंटंट. ठीक आहे, ॲक्सेप्ट केलं. देन क्लर्क ॲक्सेप्ट केलं. देन समजा काहीतरी प्रोग्रामर असेल. ठीक आहे, जे काय पोस्ट असेल ते आपण पोस्ट इथं क्रिएट करून घेतले. त्याच्यानंतर त्या पोस्टला कोण कोण काम करतं आहे ते आपण टाकूया एम्प्लॉईजमध्ये आपण. ठीक आहे, आपण वन बाय वन आपण एम्प्लॉईला क्रिएट करून घेऊ. मग त्याचं नाव आपण टाईप करायचं. एक समजा मी घेतलं संजय. ठीक आहे, खाली येऊया डिस्प्ले नेम इन रिपोर्टला तुम्हाला काय दाखवायचं नाव ते तुम्ही टाईप करू शकता. नंतर तो कुठल्या पोस्टला काम करतो. समजा मी असं म्हटलं की अकाउंटंट. एंटर केलं. डेट ऑफ जॉईनिंग त्यानं आपल्याला इथं जॉबला कधी जॉईन केलं त्याची डेट ऑफ जॉईनिंग आपण टाईप करायची. मी चेंज करत नाही आता. सॅलरी डिटेल्स आपण इथून करू शकतो पण मी सेपरेटली दाखवतो नंतर त्याची जनरल इन्फॉर्मेशन येणार. त्याचा एम्प्लॉई नंबर वगैरे काय असेल, त्याचं डेजिग्नेशन काय असेल. ठीक आहे, त्याचं फंक्शन काय असेल, तो लोकेशन ते कुठल्या लोकेशनला काम करते. ठीक आहे, ते आपण टाकू शकतो. जसं की आपल्या इथं असेल तर बऱ्याच ठिकाणी असेल काम करायला, आपल्या ब्रांचेस वगैरे असतील तर त्या लोकेशनचं नाव आपण टाईप करून घेऊ शकतो आपण. ठीक आहे, नंतर काय असेल तर जेंडर वगैरे आपण. ठीक आहे, डेट ऑफ बर्थ वगैरे. ठीक आहे, जे काय मी जेवढी भरायची तेवढी इन्फॉर्मेशन मी भरू शकतो, ॲड्रेस वगैरे सगळं. ठीक आहे, प्रोव्हाइड बँक डिटेल्स आपण बँक डिटेल्सला समजा यस करून घेतलं तर त्याचा अकाउंट नंबर, त्याचा IFSC कोड, त्याचा बँक नेम, ब्रँच नेम वगैरे सगळं आपण भरून घ्यायचं. जर तुमच्याकडे असेल तर आपण भरून घेऊ शकतो. हे काय म्हणजे प्रॉपर नाही आहे. ठीक आहे, मी काहीतरी असं जस्ट टाकलेलं आहे मी. ठीक आहे, द्यायचं असेल तर मी देऊ शकता, नसेल तर नो. ठीक आहे, आणि ॲक्सेप्ट केलं. हे झालं माझं एका एम्प्लॉईचं नाव. सेम तसंच आपण दुसऱ्या एका एम्प्लॉईचं आपण नाव क्रिएट करून घ्यायचं. ठीक आहे, जो कोण असेल ते असेल डिटेल्स फिलअप करून घ्यायचे आणि कोण असेल त्याचं पण नाव. जेवढे एम्प्लॉई असेल तेवढे आपण एम्प्लॉईचं क्रिएशन्स करून घ्यायचं. ठीक आहे, फर्स्ट आपण बघितलं एम्प्लॉई ग्रुप. देन आपण बघितलं आता एम्प्लॉईजमधून. ठीक आहे, एस्केप की प्रेस करायचं. बॅक यायचं आपण आता पेरोल इन्फो. त्याच्यानंतर मला द्यायचं आहे समजा युनिट्स. ठीक आहे, आता युनिट्स म्हणजे काय तर त्यांना सॅलरी देताना आपण एकतर डे वाईज देऊ शकतो किंवा मंथ वाईज तर देऊ शकतो. ठीक आहे, मग आपण ते त्याचं युनिट असणार आहे. युनिटमध्ये काय करणार, क्रिएट करणार आहे. मी सिम्बॉल दिला समजा D फॉर डेज आणि M फॉर मंथ्स. ठीक आहे, क्रिएट करून घेतलं. त्याच्यानंतर नेक्स्ट अटेंडन्स पब्लिक प्रोडक्शन टाईम. त्याला आपण सॅलरी देताना काय करणार, त्याच्या प्रेझेंटीच्या वरून आपण सॅलरी देणार आहे म्हणून मी ते काय केलं प्रेझेंटली क्रिएट करून घेतलं. बाकी कुठेही चेंज न करता आपण फक्त डायरेक्टली ॲक्सेप्ट करायचं. हे खाली जे असतात म्हणजे लिव्ह विथ पे, म्हणजे लिव्ह विथ पे तुम्हाला द्यायचं असेल तर काहीतरी किंवा प्रोडक्शन्सवरती असेल. ठीक आहे, म्हणजे किती सेल झाला तर किती त्याला मिळणार असं. ॲज युजर कॅलेंडर टाईप म्हणजे युजर ते डिफाईन काही असेल तर. पण मोस्टली आपण काय करतो अटेंडन्स लिव्ह विथ पे अटेंडन्सवरून देणार आहे आपण. ठीक आहे, ॲक्सेप्ट करून घेतलं. ठीक आहे, बॅक यायचं. आता यायचं आपण पे हेड्समध्ये. पे हेड्समध्ये आपण काय करणार आहे की सॅलरी त्याला आपण जी देणार आहे तर त्यावेळेस आपण त्याची फिक्स सॅलरी असणार आहे किंवा त्याच्यात आपण त्याला कुठले कुठले अनाउन्सेस देणार आहे किंवा कुठले कुठले डिरेक्शन्स करणार आहेत त्याचं पण क्रिएशन करायला पाहिजे ना. की त्याचा ASI एवढा कट होणार, PF एवढा कट करणार, बरोबर. मग ते सगळं करण्यासाठी आपण PFला जायचं, सॉरी पे हेड्सला जायचं. पे हेड्समध्ये क्रिएट करायचं. पहिलं फिक्स काय असणार त्याची बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी जी काय ती त्या एम्प्लॉईचं अर्निंग आहे. अर्निंग फ्रॉम एम्प्लॉईजमधलं अर्निंग करायचं ते पण फिक्स ठेवलं. आता त्याला मला ही सॅलरी द्यायची आहे एम्प्लॉईला तर माझा काय झाला तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झाला मी ते घेतलं. आणि त्यानंतर अफेक्ट फॉर सॅलरी यस म्हटलं. बाकी कुठेही चेंज नाही करता डायरेक्टली आपण इथे यायचं कॅल्क्युलेशन टाईप. आता बेसिक सॅलरी जी मिळणार आहे ती त्याच्या अटेंडन्सवरून मिळणार आहे. त्याची जेवढी अटेंडन्स असेल त्याच्यावरनं मिळणार आहे.
किंवा आपण प्रोडक्शन ठेवू शकतो किंवा फ्लॅट फिक्स तेवढाच पगार असेल तर, युजर डिफाईन असेल किंवा कम्प्लीट व्हॅल्यूवरती असेल. मोस्टली आपण काय करणार आहे, अटेंडन्सवरून देणार आहे म्हणून अटेंडन्स घेतला. कशाच्यावरून, प्रेझेंटीवरून असणार आहे, तीही मंथली असणार आहे. ठीक आहे. आता इथे पण त्याचा पिरियड आपण देऊ शकतो ॲज पर कॅलेंडर पिरियड. म्हणजे सॅलरी कॅल्क्युलेट होणारा होताना काय होणार आहे, 30 दिवसाचा महिना असेल तर 30च्या प्रमाणे, 31चा असेल 31च्या प्रमाणे येणार. ओके. तर मोस्टली आपण ॲज पर कॅलेंडर पिरियड घेतलं, चेंज न करता डायरेक्टली आपण ॲक्सेप्ट केलं, ही त्याला सॅलरी मिळतं. दुसरं मला समजा अलाउन्सेसचं काय दाखवायचं असेल, लाईक समजा TA म्हणतो, त्याला म्हणतो आपण ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस आहे. हे पण काय त्याचं एम्प्लॉईचं अर्निंग आहे म्हणून तेच ठेवलं, फिक्सर ठेवलं. ही पण माझी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. खाली जाय आपण आता कॅल्क्युलेशन टाईप, म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस कसा कॅल्क्युलेट झाला पाहिजे. एक तर मी त्याला फ्लॅटमध्ये ठेवू शकतो की त्याला फिक्स एवढाच ट्रॅव्हलिंग मिळणार आहे, किंवा ॲज कम्प्लीट व्हॅल्यू पण ठेवू शकतो. म्हणजे काय, जर त्याची सॅलरी कॅल्क्युलेट होऊन एवढी झाली तर एवढा ट्रॅव्हलिंग असं ठेवायचं असेल तर आपण तसं पण ठेवू शकतो. तर मी काय करतो की फ्लॅट ठेवतो, फिक्स ठेवा त्याला. फिक्स समजा मला काय करायचं, महिन्याचा देऊन टाकू एकदम, किंवा दिवसाला पण आपण देऊ शकतो, दिवसाला एवढं वगैरे. ठीक आहे. समजा मी असं म्हटलं की महिन्याला त्याला ट्रॅव्हलिंग मला द्यायचं, नंतर सॅलरीच्या वेळेस चांगलं मंथली असतं. दुसरा असणार आहे समजा HRA, हाऊस रेंट अलाउन्सेस त्याला म्हणतो, ते पण अर्निंग आहे. फिक्स ठेवलं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हटलं. कॅल्क्युलेशन्स टाईपमध्ये मी समजा असं ठेवलं की ॲज कम्प्युटेड व्हॅल्यू, म्हणजे यातला पण कुठलाही घेऊ शकता कुठला. ठीक आहे. मी घेतलं कम्प्युटेड व्हॅल्यू घेतलं. इथं यायचं पण अप टू अमाऊंट. समजा त्याची सॅलरी कॅल्क्युलेट होऊन त्याला जर का 10,000 पर्यंत सॅलरी झाली, 10,000 पर्यंत सॅलरी झाली तर त्याचे पर्सेंटेज देऊ शकते, 2% वगैरे, किंवा व्हॅल्यू देऊ शकते की 500 रुपये, 1000 रुपये असं. मी त्याला पर्सेंटेज ठेवलं. समजा मी म्हटलं जर 10,000 पर्यंत त्याला सॅलरी झालं असेल तर त्याला समजा मी असं म्हटलं की एक 8% त्याला मी काय करणार आहे, HRA देणार. 10 पासून पुढं 15 पर्यंत झाली त्याची सॅलरी तर समजा मी 6% देणार. ठीक आहे. नंतर 15 पासून पुढं सगळ्यांना द्यायचं आहे, त्याला मी म्हटलं 5% देणार. समजलं. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण देऊ शकतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही वाढवू शकता काय प्रॉडक्ट पाहिजे. ठीक आहे. समजा एवढा असेल त्याला मी 10% देणार, याला कमी करूया आपण, याला समजा मी म्हटलं 8% देणार, याला समजा 7%, असं पण करू शकता तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही स्लॅब्सचे क्रिएट करून घेतले. झालं तुमचे अलाउन्सेस झाले. जसे मी अलाउन्सेस घेतले तसं आपण डिडक्शन्स पण करायचं आहे. जसं की PF, त्याला म्हणतो आपण प्रॉव्हिडंट फंड. ठीक आहे. आता डिडक्शन्स म्हणून मी घेणार आहे डिडक्शन्स फ्रॉम एम्प्लॉईज म्हणणार. ठीक आहे. केलं. आता डिडक्शन्स केल्यानंतर ती माझी करंट लायबिलिटी झाली, कारण कट करून नंतर मला ते एम्प्लॉयला द्यावं लागतं म्हणून मी घेतलं लायबिलिटीमध्ये. आणि खाली जाय आपण तर मी ठेवलं समजा फ्लॅट. ठीक आहे. फ्लॅट तोही महिन्याचा द्यायचा आपल्याला, काय असेल तसं PF मी महिन्याचा देणार, तो कट होणार. दुसरं असणार ESI, एम्प्लॉई सिक्युरिटी इन्शुरन्स म्हटलं, ते पण डिडक्शन्स आहे. ते घेतलं डिडक्शन्स, ती पण माझी लायबिलिटी झाली, ते घेतलं. आता याला मी ठेवलं समजा कम्प्युटेड व्हॅल्यू, सेम कट करायचा. 10,000 पर्यंत सॅलरी झाली तर त्याचा म्हणजे ESI जो काय तो समजा मी असं म्हटलं की 5% कट करणार. 10 ते 15 पर्यंत गेली समजा पर्सेंटेज, समजा मी 4% कट करणार. 15 पासून पुढे गेलं समजा 3% कट करणार. असं तुम्ही कसंही देऊ शकता. हे झाले सगळे माझे पे हेड्स क्रिएट. कुठले कुठले केले आपण पे हेड्स बघा, डिस्प्लेमधून बघू शकते. बेसिक सॅलरी त्याच्या अटेंडन्सवरून मिळणार, ESI आपण दिलं रेंजमध्ये त्याचं जर कटिंग होणार, HRA अलाउन्सेस मिळणार आहे, PF कट होणार आहे, ट्रॅव्हलिंग असं अलाउन्स मिळणार आहे. हे सगळं करून दिलं. त्याच्यानंतर आता मला सॅलरीची डिटेल्स म्हणजे कोणाला किती पगार हे मला सेट करायचं आहे म्हणून जाणार आहे मी सॅलरी डिटेल्स. त्याच्यामध्ये घेणार आहे मी डिफाईनमध्ये आपण 1 बाय 1 प्रत्येक आपण एम्प्लॉय वाईज करायचं. आपण एम्प्लॉयला घेऊ शकतो किंवा समजा अकाउंटंट म्हणून घेतलं, जेवढे काय माझे अकाउंटंट असतील तेवढ्याला मला सॅलरी द्यायची आहे तर त्या सगळ्या एम्प्लॉयला तेवढी सॅलरी सेट होणार. पण मला इंडिव्हिज्युअली द्यायचं आहे, कारण आपण काय करतो की एक्सपिरियन्सवरून आपण सॅलरी कमी जास्त करतो आहे. म्हणून आपण मोस्टली काय करायचं, कमी जास्त आपण होतो म्हणून एम्प्लॉयच्या प्रमाणे करायचं. मग मी घेतलं समजा संजयला, इफेक्टिव्ह फ्रॉम 1 एप्रिलपासून मलाच द्यायचं आहे समजा, म्हणजे जी काय तुमची डेट असेल ते असं. बेसिक सॅलरी हा कोण आहे, अकाउंटंट आहे समजा, याला मी म्हटलं की 18,000 पगार द्यायचा महिन्याला तेवढं मिळणार.
ESI. ESI आपण काय दिलेलं आहे, कम्प्यूटमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे शेवटला त्याचं ऑटोमॅटिक होणार सॅलरी मिळाल्याच्या नंतर. HRA हे पण कम्प्यूट व्हॅल्यू घेतलेलं आहे, ते त्याचं PF आपण रेट फ्लॅट ठेवलेला आहे, तो महिन्याला ठेवणार आहे. आपण समजा मी म्हटलं की PF त्याचा मी म्हटलं की 2300 रुपये कट होईल. ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस, त्याला अलाउन्सेस मिळणार आहे ट्रॅव्हलिंगसाठी, ते समजा मी पण ते फ्लॅट ठेवले, ते 1800 ठेवले, असं मी सेट करून घेतलं एखादं समजायचं. तसं संतोषचं पण करून घ्या. कोण आहे तो प्रोग्रामर आहे, त्याला समजा बेसिक सॅलरी मी सेट केली 15,000. ठीक आहे, त्याचा ESI म्हणजे जे समजा मी इथं ESI घेतला, HRA त्याला द्यायचं नाही, म्हणजे द्यायचंच नाही आपण. बरं, त्याला समजा मला ट्रॅव्हलिंग द्यायचंच नाही, मला HRA आणि PF तेवढंच घ्यायचं, तर तेवढंच ठेवू शकतो. ठीक आहे, असं सगळंच घेऊन टाकतो मी प्रत्येकाला. हे पण त्याला फ्लॅट मला ठेवायचं, समजा मी म्हटलं 1200. ठीक आहे, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस समजा मी त्याला 800. ओके, अशा पद्धतीने आपण सॅलरी सगळ्यांनी सेट करून घेतली. आता मला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन्स करायचं आहे मला. म्हणून मी काय करायचं, गेट व्ह्यू ऑफ टॅलीमधून इथं ऑप्शन आहे पेरोल वाउचर म्हणून. पेरोल वाउचरला एंटर केलं. आता मला काय करायचं, अटेंडन्स द्यायचं. तुम्ही तर राईट साईडला जर बघितलं तर अटेंडन्स आहे का इथं. शॉर्टकट काय नाव तर कंट्रोल F5. कंट्रोल F5 वर प्रेस केलं. अटेंडन्स जेवढे काय माझे एम्प्लॉय असतील त्याची लिस्ट आहे, तो ओपन होते. संजयची प्रेझेंट डेट, त्याने किती दिवस काम केलं ते आपण टाकायचं. समजा त्यानं 25 दिवस काम केलं. ठीक आहे, नंतर संतोष आहे, त्याने किती दिवस काम केलं, समजा त्याने 23 दिवस काम केलं. ठीक आहे, अटेंडन्स आपण भरून घेतली. ठीक आहे, नंतर जायचं मला पेरोल वाउचरमध्ये. काय झालं तर कंट्रोल F4 म्हणून मी घेतलं कंट्रोल F4. कंट्रोल F4 घेतल्यानंतर आपण काय करायचं, पेरोल ॲटो फ्री Alt A म्हणजे कुठल्या महिन्याची मला सॅलरी द्यायची आहे ते डिफाईन करायला लागतं. ठीक आहे, हे त्यांना 1/4 ते 30 एप्रिल बरोबर. पण आपण आता सध्या एज्युकेशनच्या मोडमध्ये काम करतोय म्हणून डेट चेंज होत नाही, म्हणून दोन्हीकडे मी सेमच टाकली. आता एम्प्लॉई ग्रुप, मला जेवढे काय अकाउंटंट आहेत तेवढ्या सगळ्यांची सॅलरी घ्यायची आहे, जेवढे काय क्लर्क आहेत तेवढ्या सगळ्यांची घ्यायची आहे, जेवढे काय प्रोग्रामर आहेत तेवढ्या सगळ्यांची मला घ्यायची आहे, किंवा इंडिव्हिज्युअल एकाची घ्यायची असते ते मी घेऊ शकतो. पण मी इथं काय करतो, ऑल आयटम्स सगळ्यांचीच मला काढायची, म्हणून मी ऑल आयटम्स घेतलं. ठीक आहे, मला दिसताना नावं कशी दिसली पाहिजेत, एम्प्लॉयच्या नेमप्रमाणे काय एम्प्लॉयच्या नंबरप्रमाणे. मी नेमप्रमाणे घेतलं कारण नंबर्स टाकले नाही. मला सॅलरी कशी द्यायची आहे, कॅशने द्यायचं काय चेकने द्यायचं आहे. सध्या तर मी कॅशचंच लेजर केलेलं आहे, बँकचं केलेलं नाही, म्हणून मी कॅश घेतलं, एंटर केलं. ठीक आहे, बाकीचं ऑप्शन एम्प्लॉय डिटेल्स आपली बँकिंगची येस. ठीक आहे, तुमचं इथं डिटेल्स सगळी आलेली आहे. ठीक आहे, बघा त्याचा अटेंडन्सवरून एवढी सॅलरी मिळाली. ठीक आहे, ESI एवढा कट झाला, HRA त्याला एवढा मिळणार आहे, PF एवढा कट झाला आणि अलाउन्स एवढं. हे सगळं करून त्याला फायनल 15,100 मिळणार. ठीक आहे, याचं पण सेम तसंच अलाउन्स डिडक्शन्स करून त्याला एवढा मिळणार आहे. ठीक आहे, मी ॲक्सेप्ट हो हो त्याला मी काय केलं, ॲक्सेप्ट करून घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काय करू आपण, त्याचे रिपोर्ट्स काढूया. प्रत्येकाची पे स्लिप मला करायची, म्हणून मी काय करतो, पूर्ण बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर आपण काय करायचं, डिस्प्लेला जायचं. डिस्प्लेमधून आपण काय करायचं, पेरोल रिपोर्टला जायचं. पेरोल रिपोर्टमधून स्टेटमेंट ऑफ पेरोल, त्याच्यामध्ये तुम्हाला पे स्लिप म्हणून दिसते तिथं. ठीक आहे, पे स्लिपला एंटर केलं. आता सिंगल प्लेस येतं, म्हणजे तुमचं एम्प्लॉई जे काय आहेत ना ते. समजा मला काय करायचं, संजयची पे स्लिप काढायची आहे, एंटर केलं. दिसतं बघा तुम्हाला त्याचं डिटेल्स सगळं दिसतं इथं. त्याने प्रेझेंटली किती दिवस काम केलेलं आहे ते, त्याचं अर्निंग काय काय झालेलं आहे, त्याचं डिडक्शन्स काय झालेलं आहे, आणि शेवटला त्याचं नेट अमाऊंट त्याची केवढी असेल तेवढी मिळतं. याची प्रिंट तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण Alt P आपण प्रेस करून प्रिंट घेतो. ठीक आहे, त्याला एंटर करून बघा तुमची पे स्लिप दिसते. Alt Z बटन प्रेस करून तुम्ही प्रिव्ह्यू करून बघू शकता. समजलं, म्हणजे तुमचं अशा पद्धतीनं हे असतं पेरोलमध्ये.